तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे कोकणामध्ये फिरायला आणि कोकणामध्ये आपलं काम होतं. तर चला मित्रांनो, बघा आपली गाडी पण इथं तयार आहे, गाडी तयार आहे, हेल्मेट आहे, इथं सोबत आपली पिशवी आहे. तर चला मित्रांनो, आता मग सगळ्यात पहिले जाऊ अंबरनाथला विष्णूला घ्यायला, तिथून मग आपण जाऊ डायरेक्ट कोकणात. तर चला सगळ्यांनी एकदा मिळून बोला, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला मित्रांनो, आता आपण जस्ट पोचलो बिल्डिंगमध्ये. तुम्हाला मी टाईम दाखवतो, 1 मिनिट विचार 1 मिनिटं. बघा मित्रांनो, सकाळचे ठीक वाजलेत 5:30 झालेत. गाडी पण तयार आहे, गाडी अजून आलेला नाही आहे. आता बघू, आता तो कधी असतो तर त्याच्यावरती आता तो येईल. आहे अंबरनाथ साईडला रेल्वेचे ट्रॅक पण आहेत, गाडी येईल इथूनच. तो भेटला, त्याला घेऊन डायरेक्ट आपण जाऊ तर कर्जतला. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो का आपण कोकणात का चाललो. तर मित्रांनो, कोकणात आपण याच्यासाठी चाललो आहे का कोकणामध्ये आपला जो मित्र आहे गुहागरला राहतो, साहिल कुळे. सो त्याचं आहे भावाचं लग्न आहे ॲक्च्युली. तर त्याने आम्हाला काहीपासून बोललेलं, तो या बोलत होता. अजून तुम्हाला दाखवतो, ट्रेन चालली बाईच्या घरापासून एकदम ट्रेन जवळ आहे. स्वतः आपण निघू. ए हा बघा हा माणूस. चला मित्रांनो, फुल टिक्का विकाला पूजा विजा करून आलाय. चला मित्रांनो, आता आपण भेटू डायरेक्ट कर्जतला. म्हणजे त्याला फोन केला का आकाशला. मित्रांनो बघा, हा माणूस सगळ्यात लेट. त्याच्या याला काय, याला 2 शब्द कमेंटमध्ये सांगा. हा भाई आलाय जवळजवळ. किती भाई टाईम घालता तुम्ही जरा सांगचाल. कॅमेऱ्यात बोलूच पाहुणे सर, तुला कितीला बोललेलं यायला? 6ला. तू आलाय कितीला? अशी माणसं असते ना मित्रांनो. या चहा प्यायला सगळ्याला काय मस्त सुंदर चहा, सगळे जमलेले आहेत. त्याचा मित्र आहे. अरे गप, तू लेट केला शेमने. मित्रांनो चहा पिऊ का आता त्याला घेतला, त्याला पण घेतला भाई. निघाल कुठल्या रोडने जायचं, मॅप लावता. चल किती वेळ लागेल पोहोचायला? 5-6 तास लागतील. चला मित्रांनो, चहा वगैरे घेऊन घेऊ, भेटू तुम्हाला. ही चालली आहे चेन्नई एक्सप्रेस. ही चालली आहे चेन्नई एक्सप्रेस. कोकण रेल्वे बाबा. आता आपण जस्ट पोचलोय मुंबई गोवा हायवेला. बघा आहे समोर हायवे. बघा मी इकडं पाठी बघू शकता, आपल्या पाठी आहे कोकण रेल्वे. आत्ताच जस्ट ट्रेन गेली, तुम्हाला दाखवल्याचे. आत्ताच जस्ट ट्रेन गेली, ते जरा फ्रेश होतात, गाड्या पण जरा थंड होतात. तर आपली गाडी, तर बाईची गाडी. बाई जरा गाडी चालव जरा व्यवस्थित. तू मागे म्हणजे पार माग होतो काय रे विष्णू? बरोबर आहे, शिकल आपला भाई. जरा शिक, गाडी चालवतो व्यवस्थित, जरा लेवलला राहतो. तू मागे राहतो, 4 कंटेनर सोडले का तुझी गाडी आहे सोबत राहणार आहे. अरे असती, बरोबर आहे, मी पण असती चालवतो. पण भाई एक लेवल असेल ना. ह्या पट्ट्याच्या आत मी गाडी चालवायची योगी. मित्रांनो एवढं, अरे अजून किती, अजून जवळजवळ 200 किलोमीटर बाकी आहे. गाड्या पण येतं आपल्या. हा मित्रांनो, हा गाडी बोलायला 4 तासात आपण पोचू 4 तासात. अरे कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? बोललेलो तुला 5-6 तास लागतील. चला मित्रांनो, झाले आता गाड्या पण जरा ब्रेक बी घेतलाय, तर जाऊ डायरेक्ट. मित्रांनो आता टाकी फुल केली आपण, बघू शकतो परत एकदा. परत टाकी एकदम फुल झाली. 293 टाकी फुल झाले. समोर गाडी उभे आहेत आणि बाई गेला पेट्रोलचे पैसे भरायला. चला आता आपण इथून निघू डायरेक्ट. सो मित्रांनो, आता आपण जस्ट थांबलो आहे नाश्ता पाणी करण्यासाठी. 1-2 तर तिसरा गाडी गेला आहे कुठे. इथं आता नाश्ता करणार आहे. नाश्ता करून भरपूर ट्रॅफिक आहे या रोडला. पाठी बस स्टँड आहे ना. कुठे गेला आकाश, काय घ्यायला गेलाय का? बापरे. चला मित्रांनो, आता नाश्ता करून. हा बघा दिसला का समोर तो सध्या आहे ना त्याच्या मैत्रिणीसोबत बोलतोय. आता रस्ता क्रॉस करतोय, तर झूम नाही करताय ना मला. गोलगट केला वाटतंय मैत्रिणी. बजरंग गोळी आमचा एसटी मोडशील. तो आता भाई गेलाय जुलाबाची गोळी आणायला. चला आता आपण कंटिन्यू करू. अजून 100 मॅप दाखवायचं मिनिटं. बघा मित्रांनो, अजून जवळजवळ 162 किलोमीटर अजून जायचं, रनिंग करायचं. चला जाऊया आता. तर मित्रांनो, आता आपण जस्ट कुठं पोचलो आपल्याला माहिती नाही.
तुम्हाला माहिती असेल लोकेशन तर कमेंटमध्ये सांगा. इथं काहीच नाही आहे. हा माणसाला सांगतो जरा गाडी चालव, फास्ट चालव जरा, झाला जायचंय. इकडं चालू आहे त्या नवरदेवाच्या भावाचा फोन, भाऊचा फोन चालू आहे. विष्णू पांडे उन्हात झालेत काय. मित्रांनो आता आपण जस्ट पोचलोय. कुठं पोचलोय काय माहिती नाही आपल्याला. लोकेशन अजून इथून 50 किलोमीटर दाखवत आहे, जास्त नाही, अप्रॉक्स 50 किलोमीटर आहे. गाडीची अवस्था काय अशी झालेली आहे, गाडी पण ओके एकदम मस्त. ही समोर आणि हे पब्लिक आहे बघा. झाला वहिनींचा फोन चालू. वहिनी बघता तुम्ही ब्लॉग तर येईल तुमचे, आमचा भाऊ येईल तुमच्यापर्यंत. आता सध्या फोन नका करू त्याला. कुठंतरी जिवाळा हॉटेलला थांबलोय. हा बघा जिवाळा. आमच्या जीवाला ताण नाही भेटत आहे, चैन नाही भेटत आहे. आणि कुठे आहे तो ज्याच्या कार्याला आम्ही आलो आहे कार्यक्रमाला, तो भाई फोनवर बोलतोय का असं या तसं या असं या पण या. अरे येतोय साहिल भाई, टेन्शन घेऊ नको. रस्त्यात आहे जर असा ब्रेक घेत राहिले नाही लोक तर काय होणार नाही मित्रांनो. तुम्हाला तेच सांगतोय मी, सांगतो तुम्हाला चला ब्रेक घेऊ नका. आता आपण जस्ट पोचलोय गोवाघरला प्रॉपर. टाइम सांगतो दाखवायला लागतं. थांब मित्रांनो एक मिनिट, दाखवायला लागतं भाई, ब्लॉग आहे ना. 2:32 पण भाई काय अजून आला नाही. बघा एक झाडाला लटकलाय, एक इकडं टाइमपास करतोय. आणि 2:32 आम्ही निघालेलो कितीला, आम्ही निघालेलो सकाळी 5 वाजता, पोचलोय 2:30 वाजता. म्हणजे टायमिंगचा काय वेळ नाही. कोणतरी बोलतो 4 तासात पोचू, 4 तास काही तर 7-8 तास झाले. तो बादशाह पण नाही आला आणि कोणीच नाही आलं. चला बघू आता, तो येतोय बोलला, तो येईलच. तो आल्यावर भेटतो तुम्हाला. तर नमस्कार पब्लिक, आता आपण जस्ट पोचलोय त्या मित्राच्या घरी. बघा इकडं पाठी. सो आता पण ही एक गाडी आपण आता चाललोय जरा कोकणात, त्याच्या गावात फिरायला बीचवरती. इथे एक बसलाय, त्याला दाखवायचं नाही आपल्याला, तो जरा भाव खातोय तिथं. जाऊ तिकडे, त्याची चाळे चालू आहे तिकडं, तर दाखवणार पण नाही. आपली गाडी रेडी इकडं, 1-2 गडी पण येतो तिकडं आपलं मस्त आहे की. चला आता जाऊ बीचवरती, जरा बघू ना गावात कसं वातावरण आहे, गावात काय काय आहे. तो बोला दाखवतो, गाव फिरवतो. मी तुम्हाला पण दाखवतो गाव कसं आहे, काय मस्त आहे. आणि वातावरण मित्रांनो एक नंबर खरंच मस्त आहे. तर चला आपण जाऊया का त्या गावात. तर मित्रांनो हा बघा, आज तो गाडी बाईच्या भावाचं लग्न आहे, साहिल बाई. आता आपल्याला गावात फिरवतोय. साहिल कुठं जाता आपण पहिले, त्याला गोवाघर बीच. हे बघा मागून पण आलेले आहेत, मागून पण 2 मागून आले. हा ते मागचे जरा डेंजर माणसं आहेत, त्यांना इग्नोर करा. चला आपण जवळ डायरेक्ट गोवाघर बीचला. तुम्ही बाजूबाजूचं वातावरण बघा, एक नंबर आहे भाई. तुझ्या इथली घरं नसतील नावच भाई साहेब. चला मित्रांनो आता आपण बोलतोय बीचवर. तर मित्रांनो आता आपण जस्ट पोचलोय समुद्रावर. वाव, तर तुम्हाला दिसतंय का नाही मला माहिती नाही. हे गाईड मित्रांनो, गाईडला असतंय आपला. हे अशी घाण करू नका मित्रांनो बीचवर, बाकी काही नाही. बाकी मस्त आहे बघा समोर. ए मजा उद्या करायची ना भाई, उद्या यायचं मजा करायला भाई बीचवर. ते तो काय आठवते तू, इकडे काहीतरी दिसतंय. चलो बाय, आता जरा मी कॅमेरा बंद करतो, ब्लॉग बंद करतो, जरा एन्जॉय करू. तर मित्रांनो आता आपण पोचलो इथं पुल्यावर. बाई सगळ्यांची मजा चालू आहे. बोल आज एवढीच आहे, फक्त पायांची मजा. उद्या करे मजा नाही, उद्या नाही 2 दिवसांनी. लग्न आलं तर इथंच आहे आम्ही पाण्यात होतो. मस्त रे एकदम बरं. तर तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. इथं तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मी. मासे आलते इथं मेलेले बारीक बारीक, त्या तिकडं गेले. काय मस्त आहे ना. मी
मित्रांनो एक नंबर नेक्स्ट लेवल वातावरण. तिकडच्या साईडला पण तेच आहे टोकाला ते, त्या साईडला पण तेच आहे, त्या टोकापासून त्या टोका पण तुम्हाला होतं तेच बघायला मिळेल. चला मित्रांनो आता आपण जरा एन्जॉय करू. तुम्ही पण बघा मस्त की समुद्रावरती यायला एन्जॉय करा. लाईफ एकच आहे, लाईफ जगा मस्तपैकी फुल एन्जॉय करा. आणि जो कोणी पण हा ब्लॉग बघत असेल, जो प्लॅन कॅन्सल करून घरी वाचलाय तो भाई एक गोष्ट मिस कर. चला मित्रांनो हे झाले. मित्रांनो आता आपण आलो मस्त बीचवर जाऊन. साहिल आपल्याला बीचवरती वगैरे घेऊन गेला होता. तर चला मित्रांनो आता आपलं सगळं जेवण वगैरे झालेलं आहे. तर आता आपण जरा चालायला फिरलो वगैरे, तर रात्रीचं नाईट वॉक करतोय. तर चला मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर हक्काने सबस्क्राईब करा. तर तुम्ही आता आपली जी कोकण सिरीज चालू केली जी आजची डे 1 होती, तर जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून टाईप करा. चला भेटूया उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये, नेक्स्ट सिरीजमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय.